नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुलांनो, आपण 1 जुलैपासून ते 14 ऑगस्टपर्यंत सेतू अभ्यासक्रम केलेला आहे. बघा, आज आपण चाचणी क्रमांक 3 सोडवणार आहोत. सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत आपण जे काही शिकलो त्यावर आधारित चाचणी क्रमांक 3 ही असणार आहे. बघा, चाचणी क्रमांक 3 मधील प्रश्न जे तुम्हाला दिलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येणं अपेक्षित आहे. कारण जेवढ्या दिवसांमध्ये सेतू अभ्यासक्रम आपण जेवढा केलेला आहे त्यावर आधारितच ही चाचणी क्रमांक 3 तुमची देण्यात आलेली आहे. बघा, त्यामध्ये दिलेले प्रश्न त्यांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, सुरुवातीला दिलेला प्रश्न, पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा. जाहिरात देणाऱ्याला कोणते फायदे होतात? कोणतेही 2 फायदे लिहा. 2 गुणांसाठीचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. आपण जाहिरातीविषयी शिकलो. जाहिरातीचा फायदा जाहिरात देणाऱ्याला काय असू शकतो बरं? तर जाहिरातीमुळे जास्तीत जास्त लोकांना आपल्या वस्तूची माहिती मिळते, तसेच वस्तूचा खप वाढतो. म्हणजे हे आहेत जाहिरातीचे फायदे. त्यानंतर दुसरा प्रश्न, खालील शब्दातील मूळ रूपातील क्रियापदे कोणती ते शोध व लिही. बघा, प्रश्न समजून घ्या आधी की खालील शब्दातील मूळ रूपातील क्रियापद आपल्याला शोधायचे आहेत. तिथे क्रियापद आपल्याला दिलेले आहेत, मग त्यातील मूळ रूपातील क्रियापद कोणतं ते शोधून तुम्हाला लिहायचं आहे. मग पहिलं क्रियापद कोणतं दिलेलं आहे बघा, झोपणे. दुसरं आहे वाचून. तिसरं दिलेलं आहे वाचणे. पुढचं आहे खाल्ल्यावर. त्यापुढे आहे खेळून. पुढे पडणे. त्याच्या पुढचं आहे खेळणे. आता ही सगळी क्रियापदं आहेत. तर या क्रियापदांमध्ये मूळ रूपामध्ये असणारे क्रियापद कोणतं हे आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. मग मूळ रूपातील कोणते कोणते आहेत? तर झोपणे, वाचणे, पडणे आणि खेळणे हे आहेत मूळ रूपातील क्रियापद. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. प्राणी संग्रहालयात प्रवेश करताना कोणत्या सूचना असाव्या? कोणत्याही 2 सूचना लिही. बघा, सूचना फलक कसे तयार करायचे, त्यावरच्या सूचना कशा लिहायच्या या संदर्भातली माहिती आपण घेतलेली आहे. आता इथे प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलंय की प्राणी संग्रहालयात प्रवेश करताना त्या ठिकाणी जे सूचना फलक असतील मग तिथे कोणत्या सूचना असल्या पाहिजेत? त्यापैकी कोणत्याही 2 सूचना तुम्हाला लिहायला सांगितलेल्या आहेत. मग कोणकोणत्या सूचना आपण लिहू शकतो? उदाहरणार्थ तिथे बघा दिलेलं आहे तुम्हाला की प्राणी संग्रहालयातील सूचना. मग काय सूचना लिहू शकतो आपण? प्राण्यांच्या खोड्या काढू नये, प्राण्यांच्या जास्त जवळ जाऊ नये, प्राण्यांना खाद्यपदार्थ टाकू नये. बघा, अशा सूचना त्या ठिकाणी तिथल्या सूचना फलकावर असाव्यात असं तुम्ही लिहू शकता. या व्यतिरिक्त सुद्धा तुमची उत्तरं असू शकतात मुलांना. आता हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी म्हणून काही सूचना इथे दाखवलेल्या आहेत, पण या व्यतिरिक्त सुद्धा आणखी बऱ्याच काही सूचना ज्या आपण प्राणी संग्रहालयात प्रवेश करताना तिथल्या सूचना फलकावर लिहू शकतो. मग त्या तुमच्या मनाने सुद्धा तुम्ही लिहू शकता. प्रश्न समजल्यानंतर त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने देखील लिहू शकता. त्यानंतर बघा, 4था प्रश्न, मन या शब्दाचे भिन्न अर्थ असणारे प्रत्येकी 1 वाक्य लिहा. बघा, शब्द काय दिलाय? मन. मग मन या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ असणारे जे शब्द, मन शब्द आहे त्याचे वेगवेगळे अर्थ असणारे प्रत्येकी 1 वाक्य लिहायला सांगितलेलं आहे. मग बघा, पहिलं वाक्य तुम्ही कसं लिहू शकता? आईला माझ्या मनात काय आहे ते सर्व समजते. त्यानंतर दुसरं वाक्य, सखारामने काल मनभर गहू आणले. आता इथं सखाराम झाले मुलांनो, तिथे सखाराम शब्द आहे. सखारामने काल मनभर गहू आणले. बघा, दोन्ही वाक्यांमध्ये मन शब्द वापरला, पण दोन्ही वाक्यांमध्ये मन या शब्दाचे अर्थ मात्र भिन्न आहेत, म्हणजेच वेगवेगळे आहेत. म्हणजेच असे भिन्न अर्थाचे जे शब्द असतात त्यांचा वाक्यामध्ये देखील तुम्हाला वापर करता आला पाहिजे. त्यासाठी हा प्रश्न तुम्हाला देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5 काय दिलेला आहे? कार हा प्रत्यय लावून 4 नवीन शब्द तयार करा व लिहा. बघा, प्रत्यय आपल्याला दिलेला आहे. प्रत्यय काय सांगितलंय? कार. मग कार हा प्रत्यय लावून नवीन 4 शब्द तयार करायचे आहेत. मग कोणकोणते शब्द तयार होऊ शकतात? तर गीतकार आहे की नाही, गीत शब्दाला कार हे प्रत्यय लावलं
त्यावरून शब्द तयार झाला गीतकार. त्यानंतर कला. कला या शब्दाला कार हे प्रत्यय लावल्यानंतर कलाकार शब्द तयार झाला. संगीत या शब्दाला प्रत्यय लावल्यानंतर संगीतकार. आणि चित्र याला कार प्रत्यय लावल्यानंतर चित्रकार हा शब्द तयार झाला. हे झाले नवीन शब्द तयार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. पुढील वाक्य वाच व अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिही व शब्दासह वाक्यात योग्य तो बदल करून वाक्य परत लिही. 2 गुणांसाठीचा प्रश्न आहे बघा. वाक्य दिलेलं आहे, अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहायला सांगितलेला आहे आणि शब्दासह वाक्यात योग्य तो बदल करून वाक्य परत लिहायला सांगितलेलं आहे. वाक्य काय आहे बघा. नीलमला तिच्या मैत्रिणीला मदत करताना न आल्याचा खेद वाटला. बघा वाक्य पुन्हा वाचते. नीलमला तिच्या मैत्रिणीला मदत करता न आल्याचा खेद वाटला. आता खेद शब्दाला अधोरेखित केलेला आहे. मग खेदचा समानार्थी शब्द काय. खेद वाटणे म्हणजे काय, दुःख वाटणे आहे की नाही. आणि मग ते वाक्य जे आहे त्याचे बदल करून आपण कसं लिहिणार. नीलमला तिच्या मैत्रिणीला मदत न करता आल्याचे दुःख वाटले. खेद वाटला म्हणजेच काय, दुःख वाटले. म्हणजे वाक्य कसं झालं आपलं की नीलमला तिच्या मैत्रिणीला मदत न करता आल्याचे दुःख वाटले, असं आपलं होईल वाक्य. त्यानंतर बघा मुलांनो, प्रश्न क्रमांक 7 काय आहे. डोळे भरून येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता. बघा वाक्प्रचार दिलाय आपल्याला, डोळे भरून येणे. त्याचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. मग अर्थ दिलेले आहेत पर्यायामध्ये. डोळे दुखणे, रडू येणे, अपमान वाटणे, सुरुवात होणे. मग डोळे भरून येणे म्हणजे काय. या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे योग्य, तर रडू येणे आहे की नाही. तुम्ही बोलताना या वाक्प्रचाराचा उपयोग सुद्धा करता की आई मला ओरडली किंवा बाबा मला ओरडले म्हणून माझे डोळे भरून आले. डोळे भरून येणे म्हणजे काय, तर रडू येणे. म्हणजे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे, तर रडू येणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा. किरणने आंबा, सीताफळ, केळी, द्राक्षे खाल्ली. गणेश, तू किरण बरोबर होतास, तू काय 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 खाल्ले. वरील वाक्य विरामचिन्हासह परत लिहा. बघा वाक्य जे आपण वाचलं आता त्याच्यामध्ये कुठेही पूर्णविराम नाही आहे किंवा प्रश्नचिन्ह नाही, अवतरण चिन्ह नाही, स्वल्पविराम नाही. आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे की वाक्यामध्ये विरामचिन्हांचा वापर करून वाक्य परत लिहा. मग वाक्य कसं होईल. किरणने आंबा, सीताफळ, केळी, द्राक्षे खाल्ली. गणेश, तू किरण बरोबर होतास, तू काय खाल्ले. मग कुठे कुठे स्वल्पविराम आला बघा. फळांची जी नावं आलेली आहेत त्या प्रत्येक नावाच्या मध्ये स्वल्पविराम, कारण फळांची अनेक नावं एका वेळी आलेली आहेत. मग त्या ठिकाणी आपण स्वल्पविराम वापरतो. आणि एकाच वाक्यामध्ये जे वरचं वाक्य आपण वाचलं त्याच्यामध्ये 2 छोटी छोटी वाक्य एकत्र आलेली आहेत. मग त्यामध्ये किरणने आंबा, सीताफळ, केळी, द्राक्षे खाल्ली, तिथे पूर्णविराम आला. आणि त्यानंतर गणेश, तू किरण बरोबर होतास, तिथे स्वल्पविराम. तू काय खाल्ले, प्रश्न आहे तो म्हणून तिथे प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीने हे वाक्य तुम्ही लिहिणार. 9वा प्रश्न. कोणतेही 4 विरामचिन्ह काढ व त्यांच्या पुढे त्यांची नावे लिही. बघा काय सांगितलंय की कोणतेही 4 विरामचिन्ह काढ व त्यांच्या पुढे त्यांची नावे लिही. मग आता विरामचिन्ह आपण शिकलो आहोत. कोणती पण विरामचिन्ह तुम्ही काढून त्याच्या पुढे त्याचं नाव लिहू शकता. मी इथे तुम्हाला दाखवली बघा 4 कोणकोणती. पहिलं आहे प्रश्नचिन्ह. मग प्रश्नचिन्ह कसं असतं ते प्रश्नचिन्ह काढून आणि मग त्याचं नाव लिहिलंय. त्यानंतर दुसरं आहे स्वल्पविराम, तिसरं आहे पूर्णविराम आणि चौथं आहे उद्गारवाचक चिन्ह. या व्यतिरिक्त इतर सुद्धा तुम्ही विरामचिन्ह काढून त्यांची नावे त्यांच्या पुढे लिहू शकता. त्यानंतर शेवटचा 10वा प्रश्न बघा. निकिताने आंबे खाल्ले या वाक्यावर आधारित 2 प्रश्न तयार कर. आता वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यावरून तुम्हाला प्रश्न तयार करायला सांगितलेले आहे. बघा वाक्य काय आहे. निकिताने आंबे खाल्ले. प्रश्न काय तयार करू शकता तुम्ही. निकिताने काय खाल्ले. दुसरा प्रश्न होऊ शकतो आंबे कोणी खाल्ले, आहे की नाही. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही काही प्रश्न या वाक्यावरून तयार करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली ही सेतू अभ्यासक्रमाची 3री चाचणी, म्हणजे जो काही अभ्यासक्रम आपण एवढ्या 45 दिवसामध्ये अभ्यासला
त्यावर आधारित ही छोटीशी चाचणी तुमची घेण्यात आलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थीमध्ये तुम्ही जे काही शिकला होतात त्यावर आधारित ही चाचणी तुमची झालेली आहे. म्हणजे 4थीचा अभ्यासक्रम जो आहे त्याची आपण आवृत्ती 45 दिवसामध्ये केलेली आहे आणि आता पुढे 5वीच्या अभ्यासक्रमाला तुमची सुरुवात होणार आहे. म्हणजे हा जो सेतू आहे तो खऱ्या अर्थाने आता इथे बांधला जाणार आहे. जे 4थीचा अभ्यास तुम्ही केलेला आहेच, आता पुढे आपल्याला इयत्ता 5वीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण छान छान व्हिडिओ हे बघणार आहोत आणि मराठीचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.